दादा काय दिलं तुम्ही व्हिडिओ आज किती तोड्यातला माल होता? दुसरा तोडा आहे का? काय दिला? 850 एक्सपोर्टला गेला का? नाही लोकल चांगला रेट भेटला ना? ओके. पहिला तोडा मागचा तोडा किती गेला मग? 750 रुपये. तुम्ही कुठले? चांदवड तालुका. लागवड थांबले ना आता? प्लॉट कसे? शेड काय दिला? ठीक आहे मजा केली. हां चालतं. काय म्हणता एकंदरीत काय प्लॉटच्या कंडिशन आहे? चांगले पण बाजार जास्त पडू राहिला ना त्याच्यामुळे. हा अच्छा, म्हणजे जे रेट चालू आहे चांगले चालू आहे, स्थिर राहिले पाहिजे म्हणजे भांडवल निघून जाईल. नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे हमारी खेती हमारी उन्नती. मी धीरज निकाळजे. आपण बघत असतो रोजचे टमाटो बाजारभाव आणि आज आहे 24 सप्टेंबर मंगळवार. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो, बऱ्यापैकी 2 लाईनी 2:15 वाजता बऱ्यापैकी भरलेला दिसत आहे आणि हळूहळू अजून गाड्या मंडीला येत आहे आणि लिलावही चालू आहे मित्रांनो. रेटही व्यापारी करताय, बघू शकता आपण एकंदरीत परिस्थिती मंडीची. आणि आपण अजून पुढे बघणार आहोत की रेट कसे चालू आहे, कसे मिळत आहे. तर ही 2 लाईनी आपण बघितल्या एकंदरीत मंडीच्या आणि ही तिसरी लाईन म्हणजे एकंदरीत दिसते. व्हिडिओ पूर्ण पाहत राहा, आपण रेट पूर्ण पाहणार आहोत मित्रांनो. पुढच्या गाडी मित्रांनो आपण आलेलो आहे, इथं लिलाव चालू आहे, बघू शकता. बराच व्यापारी पावता देत आहे आणि चांगली आज मागणी दिसत आहे मंडीला एकंदरीत, बघू शकता आपण. रेट क्या चल रहा है आज का रेट क्या है? आज का रेट 700 750. लोकल एक्सपोर्ट से क्या रहेगा? लोकल एक्सपोर्ट क्या जा रहा? एक्सपोर्ट जा रहा है 800 पता नहीं एक्सपोर्ट बरोबर. आम्हाला जास्त बऱ्यापैकी क्वालिटी माल जो मार्केटला येते मित्रांनो, तर आपला जो भाव आहे तो टिकून राहू द्या. चांगल्या मालाला व्यापारी चांगले पावती देतीलच आणि जी पावती तुम्हाला मिळते नक्की त्यानंच खाली करायचा प्रयत्न करा. कारण की गाडीवर जरी तुम्हाला 800 पर्यंत पावती मिळत असते तरी 20-30 रुपये खाली होताना 20-30 रुपये कमी होतात मित्रांनो. रेंज काय चालू आहे? रेंज काय चालू आहे आज? एक्सपोर्ट 800 काय गेलं पाहिजे? अपेक्षा सांगा फक्त. 800 रुपये किती मागताय? 771 पर्यंत गेला का? कुठले मित्रांनो चांगले रेट मिळते बघू शकता. आपण समोरच्या गाडीवर आलेलो आहे आणि सध्या इथं मित्रांनो हे चालू आहे व्यापाऱ्यांचं. भरपूर व्यापारी पावती देऊन दिले, पण त्यांची काय अपेक्षा आहे आपण थोडक्यात वेळात त्यांना विचारणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण पाहत राहा मित्रांनो. 781 किती तोड्यातला माल आहे? 5 तोडा आहे. ठीक आहे. रेंजमधून आज ठीक आहे. काय मागितलं आज? काय मागितलं आज? 711. मीडियम काय मागताय? मीडियम चाललंय आज 701 711. हा किती तोड्यातला माल आहे? आता किती तोड्यातला माल आहे म्हटला? हा किती तोड्यातला माल आहे असं? 5-6 पुढे. हा ना, कुठले आपण? जोपूर. तिसरा तोडा आहे. मागचा तोडा किती गेला? मागचा 850 रुपये गेला. हा किती मागताय? आता 700 पर्यंत 750. साईज कमी म्हणून झाली म्हणून का? साईज नाही पण रेंज मार्केट. आज परिस्थिती काय वाटते मार्केटची? काल म्हणजे जात आहे काही 800 गेलं माल आज काही 850 पर्यंत भेटले रेट आज. 850 पर्यंत गेले. आपला किती मागितला आतापर्यंत? 850 पर्यंत मागितलं आहे ना? काय अपेक्षा तरी? 850 आसपास. बरोबर. आपलं गाव कोणतं? लोखंडेवाडी. तालुका दिंडोरी का? लागवडी आता चालू आहे की थांबलाय? लागवडी आता चालू आहे. आता तुमच्या इकडचे प्लॉट चालू झाले ना? चालू झाली. आवक मार्केटला चालू राहील. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण दुपारी 3:30 वाजता मंडीला आलो होतो आणि मंडीचे आजचे जे रेट होते 24 सप्टेंबरचे बघितलेले मित्रांनो. मीडियमपासून तर गोल्डीपर्यंत आणि एक्सपोर्ट लोकल सगळं आपण बघितलं. ते एकंदरीत सांगायला गेलं मित्रांनो तर पूर्णपणे एक्सपोर्ट आहे 850 पर्यंत जाते आणि जो लोकलचा माल आहे मित्रांनो तोही 820 पर्यंत जात आहे. म्हणजे एकंदरीत लोकल आणि एक्सपोर्ट सारख्याच रेटनं जाते मित्रांनो. बस फक्त एवढं सांगू इच्छितो की माल मार्केटला आणताना व्यवस्थित सॉर्टिंग करून आणा. जो मीडियम माल आहे तो वेगळा ठेवा, परत गोल्टी माल वेगळा ठेवा आणि सुपर माल दाखवा व्यापाऱ्यांना आणि त्याचे कॉन्फिडेंटली आत्मविश्वासाने चांगले रेट घ्या. जी पावती घेतली तीच खाली करा, कारण गाळावर खूप कटकट होत आहे. त्याच्यामुळे फक्त आपण आपलं सॉर्टिंग व्यवस्थित चालू ठेवा. बाकी रेट चांगले मिळणाऱ्याचे समोरही चांगले रेट मिळणार असा अंदाज आहे. कारण की आवक जी आहे ती मित्रांनो कॉन्स्टंट आवक आहे. थोडंसं चांगलं वातावरण बी आहे तर आवक पण चालूच राहणार आहे. तर मार्केट चांगलंच राहील. फक्त चॅनल सबस्क्राईब करा. अजून व्हिडिओ आणत राहू. धन्यवाद.